नमस्कार. आज आपण बघणार आहोत झणझणीत तर्रीदार मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी. तर तुम्ही बघू शकता की ह्या भाजीची किती छान अशी तर्री आलेली आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी एक नंबर अशी भाजी इथे लागते. नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मसाला बनवून ही भाजी इथे दाखवणार. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझी एक रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मोड आलेल्या मटकीची भाजी करण्यासाठी अगदी एक मोठी बाऊल बनवून मी छान अशी मोड आलेली मटकी इथे वापरत आहे. त्यामध्ये मी काही ताजे मटार असे घालून घेते आहे. म्हणजे भाजीमध्ये अगदी हिरवे असे दाणे दिसले की भाजी दिसायला आणि खायला अगदी छान अशी लागते. यानंतर अगदी वेगळ्या पद्धतीचा आज मी तुम्हाला इथे मसाला तयार करून दाखवणार. या भाजीचा हा मसाला ना अगदी छान असा तयार होतो आणि विशेष म्हणजे ह्या मसाल्याची चव अगदी अप्रतिम लागते. तर बघा, इथे मी 2 ते 3 व्यक्तीसाठी भाजी बनवत आहे आणि त्यासाठी मी छान 2 चमचे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि साईडला गॅसवरती मी टोमॅटो छान खरपूस असा भाजून घेते, काळपट होईपर्यंत भाजून घेते. त्यानंतर हे खोबऱ्याचे तुकडे तव्यावरती थोडंसं तेल घालून काळपट होईपर्यंत भाजते. म्हणजे भाजीचा जो मसाला आहे ना तो अगदी काळपट असा रंगाचा येतो. आता इथे काय करायचं, एकतर तुम्ही हा कांदा असाच डायरेक्टली शेगडीवरती भाजून घ्या, अख्खा कांदा, किंवा त्यानंतर अशा प्रकारे बारीक कट करून तव्यावरती थोडंसं तेल घालून तो सुद्धा काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा बऱ्यापैकी काळपट रंग येईपर्यंत भाजत आहे तर यामध्ये काय घालायचे, 2 चमचे आपण इथे धने घालत आहोत. तर धने घातल्यामुळे काय होतं ना, भाजीला अगदी छान घट्टपणा येतो. त्याचबरोबर धण्याची चवसुद्धा भाजीमध्ये उतरते आणि भाजी खायला अजून अप्रतिम लागते. म्हणजे अगदी अजिबात आपण खडा मसाला इथे भाजत नाही. एवढं साहित्य आपण भाजून अगदी ही छान चवीची भाजी इथं तयार करून घेतोय. तर बघा, भाजून घेतलेला कांदा, खोबरं आणि धणे, त्याचबरोबर टोमॅटो आपण अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. बरं, आता हे वाटून घेत असताना टोमॅटो तुम्ही अख्खं घाला किंवा त्याला कट करून घाला, म्हणजे ते पटकन असं बारीक होईल. त्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही काही लसूण घ्यायचं आहे, त्यामध्ये अद्रकीचा तुकडा घालायचा आहे आणि त्यामध्ये मी कोथिंबीर घालून हे एकदा मिक्सरमध्ये सुरुवातीला फिरवून घेणार आणि ते एका प्लेटमध्ये आपण किंवा बाजूला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि राहिलेले आपण हे जिन्नस जेवढेही भाजून घेतले ते आता अशा प्रकारे छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि छान असं वाटून घ्यायचं. वाटून घेत असताना यामध्ये थोडंसं पाणी घाला, म्हणजे अगदी छान याची पेस्ट तयार होते. त्यानंतर आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल छान तापलं ना की त्यामध्ये सुरुवातीला आपण लसूण, अद्रक आणि कोथिंबीर जेवढी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ती पेस्ट यामध्ये घालायची. ही पेस्ट यामध्ये घातली ना अगदी छान वास येतो. त्याचबरोबर या भाजीची चव अजूनच वाढते. त्यामुळे सुरुवातीला अशी ही पेस्ट यामध्ये घालायची. बरं, आता लसूण आणि अद्रक आपण भाजून घेतलेलं नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला अशा प्रकारे यामध्ये घातली ना की ती फोडणी मस्त बसते. त्याचबरोबर ही फोडणी कच्ची राहत नाही आणि छान तळल्या जाते. खरपूस तळून घेतलं की त्यानंतर आपण जे भाजून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण आता यामध्ये घालायचं. अगदी छान फाईन असं वाटण इथं तयार करून घेतलं आहे. हे वाटण जेवढं बारीक करता येईल ना तेवढं करून घेतलं ना की छान घट्टपणा येतो. आता हे वाटणसुद्धा यामध्ये पुरेपूर घालायचं आणि ह्या फोडणीमध्ये छान असे एकत्रित करून घ्यायचे. आता हे वाटण एकत्रित करत असताना यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घालत आहे. चवीनुसार लाल तिखट वापरायचं किंवा काश्मीरी लाल पावडर घातली तरीही चालते, म्हणजे भाजीला छान लालसरपणा येतो. आता यामध्ये आपण एक घरगुती काळा मसाला घालत आहोत. तर फक्त 1 चमचा घरगुती काळा मसाला असतो ना तेवढा यामध्ये घालायचा. इथे मी भाजी बनवत असताना अगदी 2 ते 3 व्यक्तीसाठी बनवते आहे. म्हणजे बघा, अगदी थोडंसं प्रमाण मी या मसाल्याचं घालते आहे. म्हणजे अजिबात तुम्हाला जे काळा मसाल्याचं प्रमाण असतं ते सुद्धा जास्त लागत नाही. अगदी थोडक्याच मसाल्यामध्ये आपली भाजी मस्त तयार होते. बघा, भरपूर असा आपला मसाला इथं तयार झाला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आणि हे पाणी या मसाल्यामध्ये घालायचं. म्हणजे हा मसाला अजून परतून घेत आहोत आणि या मसाल्यामधून छान तरी सुट्टेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. अशा प्रकारे पाणी घातलं ना की मसाला जळत नाही आणि छान तरी येते. बघा, काही तरी या मसाल्याला सुटली ना, अगदी हॉटेलमध्ये जशा प्रकारे भाजी मिळते ना अगदी तशीच भाजी आपण इथं बनवतो आणि त्याच चवीची, त्यापेक्षाही अधिक चवीची जरी म्हटलं तरीही चालेल, इतकी छान चवीची ती भाजी लागते. भरपूर तरी सुटली की यामध्ये छान स्वच्छ धुवून घेतलेली ही मोडालेली मटकी, त्याचबरोबर मटारचे दाणे यामध्ये घालायचे आणि छान हे खालीवर करून घ्यायचं. म्हणजे या फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर आपण आता ही भाजी तुम्हाला पातळ घट्ट कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. बरं, तुम्हाला जर ही भाजी सुकी हवी असेल ना तर ह्याच मसाल्यामध्ये किंवा ह्या फोडणीमध्ये अजिबात पाणी न घालता
छान झाकण ठेवून तुम्ही अशी शिजवली ना, ती वाफेवर शिजली जाते आणि छान सुक्की भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकता. किंवा अशा प्रकारे यामध्ये पाणी घालायचं आणि आता आपल्याला ही भाजी ना छान अशी उकळून घ्यायची, झाकण ठेवून वाफवून शिजवून घ्यायची ना, छान रस्सा भाजीचा तयार होते. बघा पाणी घातल्यानंतर याला छान असं उकळायला लागलेलं आहे आणि आता आपण ही गॅस अगदी फुल ठेवणार. फुल गॅसवरती छान 2 मिनिट फुल गॅसवर छान असं उकळू देणार. या भाजीमध्ये किंवा ह्या वाटणामध्ये आपण जेवढेही घटक घातले त्याचा अर्क ह्या भाजीमध्ये उतरतो. त्याने भाजीची चव वाढते आणि त्याचा घट्टपणासुद्धा वाढतो. तर अशा प्रकारे आता उकळून घेतलं की त्यानंतर आपण इथे गॅस कमी करणार. कमी गॅसवरती झाकण ठेवून अगदी 4 मिनिट अगदी कमी गॅसवरती आपण ही छान असं वाफवून घेणार की अगदी पटकन अशी भाजी तर तयार होते. अगदी वेगळ्या पद्धतीची आहे, पण चव म्हणसाल अगदी अप्रतिम चवीची लागते. आणि ही भाजी तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करूनच बघा. कारण तुमच्या घरी एरवी मोड आलेली मटकीची भाजी तुम्ही शेंगदाण्याच्या कुटातली खाता ती वेगळी, पण ह्या पद्धतीने जर करून खाल्ली ना, आहा! सर्वांनाच नक्की आवडेल. ही भाजी जर तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, इवन भातासोबत जरी खाल्ली ना, तर ही सर्वांना नक्की आवडेल. इतकी छान ही भाजी ते लागते. नेहमीपेक्षा काहीतरी छान भन्नाट चवीची भाजी खायची असेल ना, तर मग ही भाजी तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. कारण ही भाजी बनवायला अगदी अवघड नाही आणि खायला म्हणसाल तर छान. त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. बरं, नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन अशाच मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.